नमस्कार, मीडिया विजनच्या न्यूज मॅगझिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। वाढत्या ध्वनी प्रदूषणामुळे विद्यार्थी त्रस्त। 12वीच्या विद्यार्थ्यांचं ऑटोमोटिव्ह कॉलेज स्टोअरमुळे विद्यार्थ्यांचा दुहेरी फायदा आणि संतोष शेनाई यांना कविता राजधानी पुरस्कार प्रदान। महाविद्यालय हे खरं तर शांतता क्षेत्र, पण दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गाड्यांच्या हॉर्नमुळे कॉलेजमधलं ध्वनी प्रदूषण वाढत आहे। पाहूयात याविषयीचा एक रिपोर्ट। College, a place where peace prevails. However, MMC presents a contradictory picture. Unnecessary honking of vehicles has become a norm amongst the collegians that paves way to noise pollution. Basically, the crowd here doesn't move, so we need to... Honking and speeding should be banned in the college premises. According to the Environment Protection Rules 1986, the maximum decibel limit for a silent zone is 40 to 50 decibels, whereas a bike horn releases approximately 110 decibel points. वो हटाते नहीं इसलिए हम हॉर्न बजा के हटाते। ये लोग हॉर्न बजाते हैं इसलिए हम पढ़ाई में कॉन्सेंट्रेट नहीं कर पाते। Yes, honking and speeding in the college is definitely a major issue due to which we get distracted and we cannot concentrate on what the lecturer is explaining us. College students flouting these environment rules show their wanton disregard towards other people. Will they ever realize their mistake? With camera person M. Pavitra, Saili Kulkarni, Media Vision, MMC. एका जुन्या फियाट गाडीवर 12वीच्या ऑटो इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी केलेला प्रयोग सध्या चर्चेत आहे। पाहूयात याविषयीचा खास रिपोर्ट। महाविद्यालयाच्या आवारात एक फियाट गाडी अनेक वर्षापासून गंजत पडली होती, म्हणून त्या टाकाऊ स्थितीतल्या गाडीचा उपयोग मुलांनी अभ्यासासाठी करून घेतला। त्यातून त्यांना प्रत्यक्ष गाडीची अंतर्गत रचना कशी असते हेही पाहायला मिळाले। प्रत्येक माणसाला उत्सुकता असते की गाडी कशी चालते, तर त्यासाठी आम्ही या प्रोजेक्टची निवड केली आहे। आम्ही ही एक फियाट कार होती, तर आम्ही त्या गाडीचं कट सेक्शन तयार केलं आहे। तर या प्रोजेक्टमध्ये आम्ही इंजिनकडून पॉवर मागील चाकापर्यंत कशी ट्रान्समिट होती याचा समावेश केलेला आहे, हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे। ही गाडी 22 विद्यार्थ्यांनी फक्त 15 दिवसात बनवली। फळ्यावर चित्र काढून ऑटो इंजिनिअरिंग समजून घेण्यापेक्षा ही मोटिवेटिव्ह पद्धत खरोखरच ऑटोमोटिव्ह आहे। कॅमेरा पर्सन राणीसह श्रुती कोकिळ, मीडिया विजन, MMC। हाकेच्या अंतरावर असलेले शैक्षणिक साहित्य आणि कमाव व शिका योजना असा दुहेरी फायदा स्टुडंट कंझ्युमर कोऑपरेटिव्ह स्टोअरच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना मिळतोय। पाहूयात त्याचा एक रिपोर्ट। महाविद्यालयाच्या मध्यभागी असल्यामुळे हे स्टोअर विद्यार्थ्यांना अत्यंत सोयीचे आहे। या स्टोअरचे वैशिष्ट्य म्हणजे कमवा व शिका ही योजना। यामधील सहभागी विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराची संधी मिळते आणि त्यांना आर्थिक आधारही मिळतो। स्टोअरमध्ये झेरॉक्स मशीन सर्व माहिती मला भेटलेली आहे। मी इथं विद्यार्थ्यांना वही, पुस्तक, पेन्सिल, पेन सगळं विकतो। या स्टोअरचा आम्हाला तसा भरपूर फायदा होतो, कारण कॉलेजच्या गेटपासून 100 ते 150 मीटर अंतरावर एकही स्टोअर्स अगर कसली स्टेशनरी झेरॉक्स वगैरे काही उपलब्ध नाही आहे आणि जे साहित्य पाहिजे ते इथं सगळं मिळतं। बाहेर वगैरे काही जाण्याची गरज नाही। इथे विद्यार्थ्यांची नेहमीच गर्दी असते। सकाळी 10:30 ते संध्याकाळी 7:30 पर्यंत आमचं स्टोअर चालू असतं। इथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य हाकेच्या अंतरावर मिळते, शिवाय स्वयंरोजगारही मिळतो। हेच या स्टोअरचे वैशिष्ट्य आहे। कॅमेरामन किरण खाजेकरसह स्मिता शिर्के, मीडिया विजन, MMC। वृत्तपत्र विद्या विभागाचे संतोष शेनाई यांना कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा कविता राजधानी पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला। पाहूयात याविषयीचा एक रिपोर्ट। पत्रकार व कवी म्हणून संतोष शेनाई यांची ओळख आहे। त्यांच्या घटकापळाने या काव्यसंग्रहाला या वर्षीचा कविता राजधानी पुरस्कार मिळाला आहे। विशेष म्हणजे याच पुस्तकाला मिळालेला त्यांचा हा 8वा पुरस्कार आहे। मी कोकणातला, त्यामुळे कोकण साहित्य परिषदेचा पुरस्कार ही माझ्यासाठी माझ्या गावची, माझ्या माहेराची अशी भेट आहे। कविता ही आपल्या जगण्याच्या संदर्भातली असते, माणसाच्या जगण्याच्या संदर्भातली असते। एका बाजूला कवीचं आत्मचरित्र असतं, चिंतन असतं। माझी ही कविता जगण्यातल्या प्रेम या एका टोकापासून मृत्यू या दुसऱ्या टोकापर्यंत जगण्याचे सगळे स्तर पकडण्याचा प्रयत्न करते। संतोषच्या कवितेमध्ये सध्याचे जे रूढ प्रवाह आहेत मराठी कवितेचे, त्या कुठल्याही प्रवाहामध्ये तो बसत नाही। त्याचा एक स्वतंत्र अशा प्रकारची सर्जनशीलता आहे, स्वतंत्र अशा प्रकारची काव्यदृष्टी आहे, स्वतंत्र अशा प्रकारची जीवनदृष्टी आहे। घटकापणाचं वैशिष्ट्य म्हणजे हिंदी, पंजाबी, राजस्थानी, मल्याळम आणि इंग्रजी अशा भाषांमध्ये त्याचा अनुभव झाला आहे। यापुढेही अशा साहित्याची अपेक्षा संतोष शेनाई यांच्याकडून रसिकांना आहे। कॅमेरा पर्सन अनितासह दीपाली ढमाळ, मीडिया विजन, MMC। आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।